वारकरी महत्वाचं म्हणजे आज खूप ऊन आहे आणि जर आकाश बघितलं तर पूर्ण पांढरं शुभ्र आहे आणि यात वारकरी चालून शकतात आणि जसं जेजुरी शिखर दखल तसं इकडे जय मल्हारच्या नावाने जयघोष करतात आणि सगळे आनंदात होतात. तर आज आपण जेजुरी नगरीत जे भंडारा उजवून माऊलींचे स्वागत करतात ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघू शकतो आपण वयस्कर असो काय काय वारकरी बिना चपलेचा असल्यामुळे आज चालतात. माऊलींच्या स्वागतासाठी सुंदर अशी संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी 1626 असे कमान उभारलेले आहे. हेच आहे जेजुरीमधील पालखी तर तिथे रात्रीचा मुक्काम होणार आहे. आपण बघू शकतो रथ ओढून ओढून बैल थांबतात त्यावेळेस बैलाच्या या प्रकारे मालिश केली जाते. भगवद्गीता घ्या. आता तुम्ही सांगितलं का नाही माझं नाव रामचंद्र पांडुरंग पाटील, राहणार शिवारे, तालुका शेववाडी, जिल्हा कोल्हापूर. मी नगारखान्याबरोबर ही 10वी वारी आहे. ही नगारखान्याबरोबर 10वी माझी वारी आहे आणि मी ह्या वारीला आल्यानंतर ज्ञानबा तुकाराम ही सतत करीत असल्यामुळं मला एक ऊर्जा मिळते. लय कंटाळा आला तर शेवटला विठ्ठल 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 म्हणलं की आणखी ज्यादा ऊर्जा मिळते आणि या आल्यानंतर वारीला थकवा कधीच येत नाही. एवढंच माझं लोकाला सांगणं आहे. विठ्ठल माऊली म्हणतच चालायचं, बाकीचं काही म्हणायचं नाही. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण.
परिषदेचा नगरसेवक, सर्व नगर परिषदेचे कर्मचारी अधिकारी, त्याचबरोबर समस्त जेजुरीकर ग्रामच्या विनम्र अभिवादन. या नगरीमध्ये आपला सर्वांचं फोन समोर ऐकायचं काय शांत हे ड्रोन कुणाचे आहेत ते ताबडतोब बाजूला येण्याचं पडतील खाली बघा. आणि मधल्या त्या 2-4 बाया उभं राहिल्या त्यांना म्हणा आणखीन तेजी आणून देऊ का उभं राहिला. काय का वाजवत हा हरवलेल्या जिन्सा एक पखवाज, एटीएम कार्ड 1, 3 चष्मे या वस्तू हरवलेल्या आहेत. ज्याला सापडल्या असतील त्याने आणून द्याव्या. सापडलेल्या जिन्सा 2 घड्याळ, 3 चष्मे, 1 कुलपाची चावी आणि 1 मोबाईल या वस्तू आलेल्या आहेत. ज्याच्या असतील त्यांनी ओळख पटवून घेऊन जाव्यात. महत्वाची सूचना, वाहनांनी उजव्या बाजूने चालावे. वारकरी यांनी डाव्या बाजूने चालावे. आज जो वारकरी सोहळ्यामध्ये निधन झालेला आहे त्यांना सर्व समाजाच्या व संस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. दिंडी क्रमांक 16 रथामागे लोक श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने सोहळ्यात सहभाग आणि सोहळ्यातील अधिकृत ज्या दिंड्या आहेत अशा दिंडीमधील व्यक्तीचा अपघात झाल्यास नुकताच 1 लाख रुपये
आणि 25,000 रुपये देण्यात येणार आहेत. आणि याच्याकरता नियम आणि अटी संस्थांच्या लागू आहेत. त्या नियम काय अटी आहेत त्या चौकशी केल्याशिवाय कोणी अर्ज करू नका. उद्या सकाळी 6 वाजता निघायचं. साधू संत